नमस्कार मंडळी. आज आज आम्ही आलो आहे सातारा जिल्ह्यातील औंध या गावी, जिथे आमचं कुलदेवी आहे यमाई देवी. आणि आम्ही सकाळी लवकर निघालेलो 5:30 वाजता, म्हणून आम्ही शूट नाही केलं कारण की आमची मुलगी झोपली होती. सो ती आता उठली आहे, रेडी झाली आहे. आता आम्ही वरती जाणार आहोत. इथे एक छोटं मंदिर आहे, तिथे आधी पाया पडणार आहे आणि मग आम्ही वरती जाणार आहोत गडावर. ठीक आहे, चला भेटूयात आपण गडावर. किती छान आहे रे हे हिरवळ, बघणार आहे किती सुंदर आहे. वाव, नितीन इथंच गाडी थांबव, इथंच फोटो काढू आपण. किती सुंदर आहे गाडी, इथं थांबवा लागेल. हे बघ ना किती सुंदर आहे. हा हे बघा गाईज, आम्ही पहिल्यांदा पावसाळ्यात आलोय, नाहीतर आम्ही दरवेळेस या देवीला उन्हाळ्यात येतो. एकदम सगळं ओसाड असतं. ही हिरवळ बघून आहे ना, हा 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 खूप सुंदर वाटतंय. आणि आता किती वाजले माहितीये का नितीन, मला दाखवता येत नाहीये रे. थांबवायचं ना, तिथे किती सुंदर होते का फोटो काढायला. नितीन हे बघा, इथून पायऱ्यांनी जाता येतं. इथूनच जाता येतं ना पायऱ्यांनी? हा, इथून पायऱ्यांनी जाता येतं, पण आम्ही गाडीने वरपर्यंत जाणार. हा, आणि हे आम्हाला आजोबा भेटलेत मध्येच, त्यांना आम्ही लिफ्ट दिली आहे मंदिरापर्यंत. आणि आता आम्ही चाललोय. हे बघा, हे मंदिर आमच्या कुलदैवतेचं औंधचं यमाई. आम्ही वर्षातून एकदा तरी येतो. यावेळेस पावसाळ्यात आलं तर खूप छान वाटतं. नाही येणार मग की खा. बाबा म्हणून त्याला बनाना नको घेऊन जाऊ, सियाला घेऊन जा. म्हणतात है ना, हे वानर आहेत. नाही, शेपटी मोठी असते फक्त. आम्ही मंदिरात गेलो होतो. आम्ही मंदिरात पाया पडले आणि आम्ही गाडीमध्ये कपडे बदलले आहेत. आम्ही म्हणजे मी गाडीत कपडे बदलले आहेत आणि आम्ही इथून जाणार आहोत महाबळेश्वरला. हिला सांगितलं नव्हतं, त्याच्यामुळे हिला माहिती नाहीये. त्याच्यामुळे त्या अकॉर्डिंग तिथं पिझ्झा पण मिळतो. असंच धरावं लागेल. महाबळेश्वर मध्ये पिझ्झा पण मिळतो. पण आईने हे नाव नाही सांगितलं महाबळेश्वर का मला वाटते पिझ्झा हट मध्ये जायचं आपल्याला, त्याच्यामुळे. हां, तर आता मी पटकन हे ज्वेलरी पण चेंज करते, थोडंसं आवरते आणि तुम्हाला जर्नी पण दाखवते. आणि मी कपडे गाडीमध्येच चेंज केलेले आहेत. हे बघा माझे, थांबा तुम्हाला दाखवते, दिसतंय का? हे बघा, गाडीमध्येच कपडे चेंज केले आहेत. आम्ही एकाच दिवसासाठी आलो तरी आम्ही एवढी मोठी बॅग घेऊन आलो. हे माझे कपडे. आणि आता मी महाबळेश्वरसाठी तयार गाडीमध्ये. म्हणजे मी फक्त इयरिंग चेंज केले आणि कुंकू वगैरे जे होतं ते काढून टाकलं, कारण की मी वन पीस घातला आहे. आणि त्याच्यावरती मी घालणार आहे त्याच्यावर घालणार आहे मी हे बूट्स, जे आता मी उतरल्यावर घालेल गाडीतून. इथून 77 किलोमीटर पाचगणी दाखवत आहे. पाचगणी इथून 77 किलोमीटर दाखवत आहे. बघूयात आता किती वेळ लागेल. आता वाजले 10 वाजले ना रे, 10 वाजले. माझा नवरा इकडे गाडी चालवते आणि मी मागं बसले, कारण की ही मुलगी इथं झोपली नाही. तू बेड पण आहे आणि ब्लँकेट पण आहे. ह्याला तू काय म्हणतेस याला? तर आणि आम्हाला बिलकुल पाऊस लागला नाहीये पुण्यापासून इथं येईपर्यंत. आता महाबळेश्वरला माहिती नाही पाऊस आहे की नाहीये, पण आम्ही त्याची पण तयारी केली. आम्ही अम्ब्रेला, रेनकोट सगळं घेऊन कॅरी केलं. इथं रेनकोट आहे, अम्ब्रेला पुढे ठेवली आहे. आम्ही सगळं कॅरी केलं. आणि आता 10 वाजता आम्ही अजून काहीच खाल्लं नाही. आणि आम्हाला असं वाटलेलं की आम्ही 9 पर्यंत पोहोचू महाबळेश्वरला आणि तिथे खाऊ. आता बघूयात काय होतं. पिझ्झा खाणार. हा, सांग काय? पिझ्झा बोल ना. पिझ्झा खाणार. हा का, तिचे पण कपडे बदलणार आहे, पण थोडं पुढे गेल्यावर. हा, तिला कारण की तिला लोळून घ्यायचंय. तिला थोडस झोप काढते म्हटलं. झोपी गेली ही आणि हा गाडी चालवते आणि ह्याला झोप आली, म्हणून मी ह्याचं एंटरटेनमेंट करत बसले. नाही, एंटरटेन करत बसली याला. आम्ही एक शॉर्टकट घेतलाय टोल नाक्यानंतरून आणि आम्ही टोल नाक्यावरून हे घेतलंय. मला बॉबी खूप आवडतात. ते काय म्हणतात, नॉस्टॅल्जिक काय बोलतात ते, नॉस्टॅल्जिक.
हा रस्ता आहे ना छोटा आहे पण खूप सुंदर, एकदम असा कोकणातला रस्ता वाटतोय ना. दोन्ही बाजूने हिरवळ. एक मिनिट मला दाखवावं लागेल. पडला असता असं दाखवलं. हा कुठून दाखव. हा बघा दोन्ही बाजूने हिरवळ आहे, मस्त छोटासाच रोड आहे हा. पण हा ते बोलतायत गावकरी की हा जातो. थांब मला मॅप चेक करू दे. हे बघा मी किती कामं करते. हे एक काम, हे मॅप बघायचा आणि ह्या माणसाला कुठे गेला, रेल्वे जवळ झाली. हां हे बघा किती काम चालू आहे माझं. मॅप बघायचा, त्याचं ते या माणसाला सांगायचं. प्लस ही जी बॉबी आहे संपली आमच्याकडे अजून एक पाकिट आहे. ही बॉबी ह्या माणसाला खाऊ घालायची. ही मुलगी माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आहे, हिला धरून बसायचा. हा अचानक ब्रेक वगैरे मारतो ही आणि प्लस ब्लॉक करायचा. ही सगळी कामं मला एकत्र करायला लागतात एकटीला. काय झालं रे नाही ते गर्दी चुकलं. आणि आता ही बॉबी मी खाणार आहे. आज दुसरं पाकिट पण फिनिश करणार आहे. हे बघ किती सुंदर. हा ते बघ घर आली. घर मी व्हिडिओ काढायला लागले की घर येतात. इकडं नाही येत. इथं छान आहे. आता आहे ना बहुतेक हा घाट चालू झालाय. आम्ही ज्या शॉर्टकटने आलोय ना तिथंच आता हा घाट चालू झालेला आहे. आणि खूप छान आहे. वारं इतकं आहे, मला भीती वाटते माझा फोन पडायची. नवीन फोन आहे हा सध्या. असं प्रत्येक पॉइंटला थांबून फोटो काढू वाटतंय. घाट चालू झालेला आहे. हे बघा किती सुंदर आहे, खूप सुंदर आहे. खूप वर्षांनी चालली. किती वर्षांनी? 5 वर्षांनी. 5 वर्षांनी तरी आम्ही चाललो असेल. गाईज झालंय आम्ही रेडी. हिने पण कपडे चेंज केलेले आहे, मी पण केलेली आहे. याने नाही केलेली. याने कपाळचं कुंकू पण नाही पुसलं. आणि आम्ही आधी आपण महाबळेश्वर महाबळेश्वरमध्ये का पाचगणीमध्ये आम्ही पाचगणीमध्ये आहोत. आणि आम्हाला खूप भूक लागली आहे. 12 वाजून गेले. आम्ही ब्रेकफास्ट पण नाही केलाय, फक्त नितीनने बनाना खाल्लेला आणि सिया झोपली तेव्हा आम्ही बॉबी खाल्लेली. कसं धरतात मग? असं थोडी धरतात. अरे तसंच धर, पण आम्हाला फोकस मध्ये तरी घे. आता आम्ही चाललोय मॅप्रोला. तिथं आम्ही पोटभर खाणार आहे आणि मग बघूयात त्याच्यानंतर काय करायचं ते. हो किती ग्लो करतोय. ॲक्च्युली ना मी नवीन फोन घेतलाय तर त्याच्यामुळे मी जास्त चांगली दिसते सगळ्याच अँगलने. आणि हे बघा हे चाललेत दोघं जण. दाखवता येते का मला? हां. सो आता आम्ही तिथे गेल्यावरती ऑर्डर करतो. मेनू आल्यावरती मग खात गप्पा मारूयात. खात गप्पा मारायचा का? माझं आउटफिट दाखवलं नाही. हा 1 पीस आहे आणि त्याच्यावरती मी शूज घातले. कसं दाखवत आहे शूज? बूट्स दाखवलेत ना आधी. घातल्यावर कसं दिसतंय ते कसं दाखवणार मी? बूट्स असं दाखवलं का? नाही दिसत. हां दिसले. व्हाईट कलर. आम्ही शिकतोय ब्लॉगिंग करायला. हो हां भूक लागली आणि आम्हाला तिथे जायचं आहे फार एकदम लांब. काय म्हणत होती? हां इकडे बघून बोलायचं. काय म्हणत होती? मी इथे व्ह्यू चांगला वाटते पण इथे थोडंसं पाणी नाही असं वाटते की हा मी नाही खाऊ शकत. ओके नको खाऊ. ओके नको खाऊ. खायचंय. हो मी बघते आता आतमध्ये मला दिसत नाही काय झाडांमुळे, त्यामुळे मी आतमध्ये जाऊन बघते. ओके आतमध्ये किती आहे. आणि आम्हाला भूक लागली सो आम्ही इथे शोधतोय कॅन्टीन कुठे. हां नाही खेळायचं आपल्याला खायचं आहे. तू एकटा आलायस का? थांब ना जरा. काय चाललंय तुझं? मगासपासून बघतोय आम्ही.
असं कोण खातं भाकरी भाजीसारखं पिझ्झा स्टाईलमध्ये खायचा असतो. मराठी कोण असं पिझ्झा खातं. आम्ही एक चॉकलेटचं घेतलेलं आणि ते स्ट्रॉबेरीचं संपलं आणि मला नाही एवढा स्ट्रॉबेरी म्हणजे मी नाही त्याच्यात एकमेव व्यक्ती असेल जिला स्ट्रॉबेरी फ्लेवर नाही आवडत. स्ट्रॉबेरी फ्रूटही नाही आवडत फ्लेवरही नाही आवडत. ना आईस्क्रीममध्ये ना मिल्कशेकमध्ये अजून काय असतं ज्यूसमध्ये आता हे बरंच संपवण्यात आलं आणि हे सगळं झाल्यानंतर लोक आहे ना याला प्लेटा उचलायला लावणार कारण की इथं आल्यावर आम्हाला कळलं की इथल्या स्टाफ लोकांचा युनिफॉर्म हा रेड कलरचा टी शर्ट आहे. मी पण रेड कलरचा रेड कलर कधी पण एक रेड कलरचा त्यांना लोक एक दिवस कामाला लावणार टेबल साफ करून तोंड. हो 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 देवा रे देवा. ते पिऊन बघा ते आवडत आहे मस्त आहे. आता हिला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. सांग बा. आपली फॅमिली म्हणजे आपल्या आजी बाबा नाही. मग कोणती फॅमिली? जे आपले व्हिडिओ बघते ती वाली फॅमिली. त्यांना मला स्कूटर दाखवायची होती पण आम्हाला या पावसाच्या ह्याच्यामुळे टाइम नाही भेटला. पण आम्हाला पावसाच्या ह्याच्यामुळे टाइम नाही भेटला त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला स्कूटर दाखवू नाही शकलो. आणि आमची गाडी पण लांब होती त्याच्यामुळे आम्हाला मॅप्रो गाड्याच्या जवळ पार्किंग नाही मिळालं. वीकडेला आलो होतो आम्ही तरी बरीचशी म्हणजे ठीकठाक गर्दी होती ना. गर्दी असं नव्हतं. आम्ही वीकेंडला नाही आलेलो त्याच्यामुळे. आणि छान मॅप्रोचं तर भारी एकदम स्मूथ. बराच वेळ आम्ही बसलो फोटो काढले. त्याच्यामध्ये असे ग्लासेस वाले हे होते. मला पाहिजे होतं ते डॉगी माझ्या फ्रेंडला प्रँक करायसाठी पण नाही घेतलं. ते गेम होते. हा ते गेम होते बा. ते आपल्या इथं पण मिळतं त्याच्यासाठी हे इथं काय घ्यायचंय. हो बापरे गाड्या बघ ना. आणि ते लाईन गाड्या लागल्या बघ समोर. ठीक आहे आता आम्ही वेना लेकला नाही जाणार आहोत कारण की तिथं टोल आहे आणि आमच्याकडे एवढा वेळ पण नाही आहे. 3 वाजले. सो आम्ही रिटर्न चाललोय. आता बघूया तिकडे महाबळेश्वर मंदिर असं लिहिलं होतं तिथं रोडला. बघूया तिथून रोड आहे का आतमध्ये जायला. नाही तर दुसरं कुठले पॉईंट्स असतील तर ते बघू आणि आम्ही 10-10:30 वाजेपर्यंत घरी जाऊ या हिशोबाने आम्ही निघणार आहोत तिथून. कारण की हा पहाटे 5 वाजल्यापासून गाडी चालवत आहे. हा पहाटे 5 वाजल्यापासून गाडी चालवत आहे. हां आणि त्याला एक झोप पाहिजे कारण की उद्या आम्हाला दोघांना परत ऑफिस आहे. त्याच्यामुळे आम्ही शॉर्ट ट्रिप केली. आता बघूयात पुढे कुठं आम्ही जातोय आम्ही तुम्हाला सांगतो. आणि आम्ही परत ड्रेस चेंज केलेला. मी 2 वेळा ड्रेस चेंज केले. हा आणि मी पण. आणि मी हे गाडीमध्ये चेंज केलंय. इयरिंग्स 2 वेळा 3 केले. हा तिसरा ड्रेस आहे माझा. हा तिसरा ड्रेस आहे. हा जम्पसूट आहे. हा उतरल्यावर मी तुम्हाला दाखवते. आणि तुम्हाला या कुठल्याही ड्रेसची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला सांगेन हे कोणते आहे. हा आणि काय प्राइस आहे. आणि ते शूजची पण लिंक सांग. बाळ किती हलतंय नितीन हे. आणि ह्या ड्रेसची तुम्हाला लिंक हवी असेल मी आज घातलेल्या कोणत्या बोलते ना नितीन मी घातलेल्या कुठल्याही ड्रेसची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करा. मला मी तुम्हाला लिंक देईन. आणि शूजची पण बूट सगळ्यांकडेच असतात तसे. सगळ्यांकडेच असतात. चला बाय. इथं मंकी. आणि आम्ही कुठल्या पॉइंटवर आलोय आपण. एलिफंट पॉइंट. आम्ही एलिफंट पॉइंट नितीन एलिफंट नाही आहे पॉइंट. हां आम्ही केटर्स पॉइंटला आलोय. आणि इथं भरपूर सारे मंकीज आहेत आणि पूर्ण ढग उतरलंय. पूर्ण ढग. खूप प्लेझंट वातावरण आहे.
शपथ इथं भारी येतोय रे. काढ काढ. भारी येतं म्हणून काय? पूर्ण पूर्ण ढगात आलोय आम्ही. पूर्ण ढगात. खाली काहीच नाही दिसत आहे. काहीच नाही म्हणजे अरे शपथ नितीन खरंच काहीच नाही दिसत आहे. खरंच काहीच नाही दिसत आहे. आपल्यासारखे आंब्रेला आहे. ठीक आहे. तुम्हाला बघायचं का आम्ही किती उंचावर आहे. एक मिनिट. काय झालं? हे बघा. हे बघा आम्ही एवढ्या उंचावर आहे. तुम्हाला दिसतंय का? नितीन कसं दाखवायचं रे? इथं पण ढगायला एवढं उंचावर आहे. आणि हा धबधबा आहे. हा एकदम सुंदर. नितीन मला हे ना हा धबधबा आहे. आम्ही तिकडे पुढे पण जाणार आहोत त्या धबधब्याच्या तिकडे बघायला. असं वाढव ना. अरे ना मी व्लॉग करते. ब्लॉक कर. बघा हा धबधबा आहे आणि त्याच्या वरती जो पॉइंट आहे आम्ही तिथे पण जाणार आहे बघायला. आणि हा फक्त धबधब्याचे फोटो काढतोय आमचे नाही काढत आहे. आणि या पॉइंटला हा विसरलाय व्हिडिओ काढायचा. इतकं सुंदर आहे ना हे. असं नाही का नयन तृप्त काय बोलतो. सगळं पांढरं. ब्लॉग पण नाही करून देता का माणूस. किती सुंदर आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू. हॅलो गाईज. आम्ही आता आलो आहे चीज फॅक्टरीमध्ये. मी व्लॉग केला नाही कारण की आमची गाडी पंक्चर झाली होती तिकडं. हे कोणता पॉईंट होता रे तो? एलिफंट पॉईंट नव्हता तो. एलिफंट पॉईंट होता. नीडल पॉईंटच्या इथे आमची गाडी पंक्चर झाली. सो हा माझा नवरा जो बसला आहे तो स्ट्रेसमध्ये होता. सो आम्ही कसं तरी करून एक पंक्चरचं दुकान शोधलं. ते पण खूप लांब भेटलं आम्हाला. 5 गणीमध्ये भेटलं. आणि त्याच्यानंतर आता झालं आहे आमची गाडी पंक्चर निघालेली आहे. पण आता माझ्या नवऱ्याचा मूड गेला आहे. सो तो ब्लॉग करायला पण येत नाही आहे. सो मी तुम्हाला फक्त हे सांगितलं की मध्ये आम्ही का ब्लॉग शूट करू शकलो नाही. आणि इथं चीज फॅक्टरीमध्ये आलो होतो पण काही खास नाही आहे. म्हणजे चीज स्प्रेड ठीक आहेत, टेस्टी आहेत, पण चीज फॅक्टरी म्हणून असं काही बघायला नाही आहे ना. चॉकलेट फॅक्टरीमध्ये तुम्हाला काही बघायला मिळेल. हां तुम्हाला तिथं टेस्ट करायला देतील. तिथं तुम्हाला व्हरायटी वगैरे मिळेल. पण आम्ही काही घेतलं नाही. आम्ही मॅप्रोमध्ये पण काही घेतलं नाही. पण आम्ही टेस्ट सगळं केलं तिथे. मोजितो असू दे, मिल्कशेक, चॉकलेट्स ते आम्ही सगळं टेस्ट केलं. पण आम्ही काही घेतलं नाही. तिथं खाकरा पण आहे तो पण आम्ही टेस्ट केला. पण आम्ही नाही घेतला. आम्ही फक्त मॅप्रोमध्ये मस्तपैकी ब्रंच लंच असं केलं आहे. त्याच्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नाही आहे. आता वाजले 5:15 आणि आता आम्ही परत निघतो आहे पुण्याला जायला. आता बघूयात घरी जायला किती वेळ लागतो आहे. हां मध्ये मी फ्रीज मॅग्नेट घेतला. आमची गाडी पंक्चर झाली होती तरीसुद्धा मी फ्रीज मॅग्नेट घेतलं आहे. कारण की कुठेही गेले तरी मी फ्रीज मॅग्नेट घेतेच. बाकी काही खरेदी करत नाही. फक्त फ्रीज मॅग्नेट घेते. सो आता आम्ही परतीचा प्रवासाला लागलो आहे. पुढे गेल्यावरती मला घ्यायचं आहे कलाकंद. ॲक्च्युली इथे हायवेला कंदी पेढे छान मिळतात. पण माझ्या भावाने कलाकंद आणायला सांगितलं. सो आता मला तिथे शोधावं लागणार आहे. आणि आता बघूयात. मला असं वाटतं आहे की घाट उतारल्यानंतरच आम्ही जेवण करूयात. बघूयात घरी जायला आम्हाला 11, 11:30 होतील. आम्ही आता डिनर करतो आहे. आम्ही हे कोणतं हॉटेल आहे रे? शिवराज हॉटेलला थांबलेलं आहे वेळूमध्ये. आणि लुक ॲट द साईज. ही रोटीची साईज आहे ही. म्हणजे माझ्या हाताच्या दुप्पट दिसतंय का तुम्हाला? माझ्या हाताच्या दुप्पट साईज आहे रोटीची. आम्हाला खूप भूक लागली. 8 वाजून गेलेले आहेत. आणि आम्ही हे अख्खा मसूर भाजी घेतली आहे. आम्हाला कळलं आहे की ही इथली फेमस डिश आहे. सो आम्ही ही ट्राय करणार आहोत. मला वाटत नाही भाजीची क्वांटिटी पुरेल कारण की भाजीची क्वांटिटी फारच कमी आहे. दिसतंय भाजीची क्वांटिटी खूप कमी आहे. पण आम्ही मग वाटलं तर आपण दुसरी भाजी घेऊ. ठीक आहे. आम्ही आता जेवण करतो. आम्ही पोचू लवकरात. तोपर्यंत बाय बाय.